तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. काय सांगणार आहे जेसी किती दिवसाची मिळालेली आहे? आता जीसी झाली आणि आता बेल ॲप्लिकेशन ऑलरेडी दिलेलं आहे. दुपारनंतर त्याच्यावर हिअरिंग असणार आहे. किती माणसाचे टोटल पदाधिकारी आहेत होते? पोलिसांनी काय तोडत आर्ग्युमेंट केली, पोलीस स्टेशनची मागणी केली होती? पोलिसांनी त्याच्यामध्ये टाकलं आहे की राष्ट्राच्या विरुद्ध असं हे केलं आहे वगैरे आणि ते सगळं तपास करणं बाकी आहे असं सगळं टाकलं होतं त्याच्यामध्ये. आणि बाकी हस्तगत करण्यासाठी काय त्याच्यामध्ये दगडफेक झाली होती. बाकी काय वेपन्स काय डेडली वेपन्सचा काही यूज नाही आहे त्याच्यामध्ये. काय भूमिका पोलिसांनी मांडली रिमांड कॉपीमध्ये? रिमांड कॉपीमध्ये पोलिसांनी टाकली की जे काय केलं त्या लोकांनी म्हणजे त्यांनी दहशत निर्माण केली. आजूबाजूच्या दुकानाचे लोक ते सगळे घाबरले, दहशत निर्माण झाली आहे आणि हे सगळं ते म्हणजे राष्ट्रविरुद्ध हे केलं आहे असं सगळं पोलिसांचं म्हणणं आहे. आणि त्याच्यामध्ये हे पण टाकलं होतं की पुढे काही कट कारस्थान काही त्यांचं आहे का ते सगळं निष्पन्न करणं बाकी असं सगळं पोलिसांनी त्याच्यात टाकलेलं आहे. पोलीस कस्टडी मागितली पण कोर्टाने आज जीसी करून टाकलेली आहे आणि आम्ही आता बेल ॲप्लिकेशन ऑलरेडी मूव्ह करून घेतलं. असं व्हायला तर पाहिजे कारण की बघा आमचे मनसेचे लोक तर तिकडे नाही गेले ना भांडायला. ते लोक तो इकडे आलेला जेव्हा माहीत आहे की बाबा वातावरण गंभीर आहे म्हणून तर त्यावेळेस मला तरी पर्सनली असं वाटतं की त्यावेळेस पॉलिटिशियन्स या लोकांनी जरा ती विचार करूनच बोलावे ना. आणि अशा गंभीर परिस्थितीमध्ये का बरं दहिसरमध्ये येऊन तिकडे उगाचच त्यांनी असं भाषण करावे. आणि मला जे माहीत आहे तर मनसेचे कार्यकर्ता त्यावेळेस शांत होते, फुटपाथ या बाजूला उभे होते आणि ते काही त्यावेळेस काही करत नव्हते. पण यांच्या भाषणामुळे जे काही ते ओव्हर एक्साइटमेंट झालं ते भाषणामुळे झालं आहे. मग काहीतरी त्यांच्यावर पण हे केलं पाहिजे ना की त्यांनी पीस वगैरे भंग करायचा प्रयत्न केलं वगैरे हे त्यांच्यावर पण यायला पाहिजे. असं विचार आता पक्ष करतील काय करायचं. राजकारण करण्याचा प्रयत्न संजय निरुपम यांनी केलेला आहे. निश्चित हे तर पॉलिटिकल स्टंट आहे. त्याच्यामध्ये आमचे जे मनसेचे जे लोक आहेत ते अननेसरली याच्यात अडकले गेलेत. ओव्हर एक्साइटमेंट तर होतोच ना. मराठी शेवटी महाराष्ट्र म्हटलं तर मराठी यायला पाहिजे हे तर आपण सगळेच म्हणतो की नाही है ना. आणि त्याच्यामध्ये काय चुकतं जर म्हटलं की तुम्ही मराठी बोला तर त्याच्यामध्ये एवढं भाषण वगैरे केलं आणि इकडे येऊन बोलायचं. त्यांना जे काय बोलायचं होतं ते सरनाईक साहेबांची वरती जाऊन ते बोललं. जे काय ते स्वतः ते वरिष्ठ आहेत मग वरिष्ठांमध्ये हे बोलणं झालं पाहिजे होतं. इकडे येऊन सगळं मीटिंग वगैरे करायची गरजच नव्हती. त्यांना स्वतःला माहीत होतं की मॅटर आउट ऑफ हँड जाणार आहे म्हणून त्या हिशोबानेच केलं ना. म्हणजे पॉलिटिकल स्टंटच आहे असं मला वाटतं. मी नयन कदम आणि इतर 11 जणांचे. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.